अमृता खानविलकर आणि आशिष पाटील हे एक अतिशयच भन्नाट कोलॅब आहे असंच मी म्हणेन. कारण हे जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा इतके मॅजिकल काहीतरी समोर येतं, इतकं सुंदर आविष्कार समोर येतो. आणि असंच आता वर्ड ऑफ स्त्री हे अजून ग्रँड और बेहतर और बेहतरीन ऐसा कुछ आने वाला आहे. त्यामुळे खूप स्वागत आणि Thank you, नीलू. खूप छान वाटतंय. क्या Thank बात you. आहे यार. म्हणजे तुम्ही दोघं जसं मी म्हटलं की इतके सुंदर परफॉर्मन्स तुम्ही आमच्या समोर आणलेत आणि आता तर अख्खा लाईव्हच आविष्कार हो, येणार live, आहे. live. सो प्लीज कधीपासून हे डोक्यात होतं बापरे, अमृता? जानेवारीपासून डोक्यात होतं आणि मी लाईव्ह ऑडियन्ससाठी तरसून गेले होते. आय थिंक त्या थॉटमधनं हे आलंय आणि मला जे येतं तेच मी करणार ना ग ॲट दी एंड ऑफ द डे. मला आठवतंय आपण जानेवारीत बोललो पण हो, होतो आणि तू या. म्हणली होतीस की हो मला कथक थिएटरचं आणि काहीतरी, डान्स हां, बद्दल मला काहीतरी करायचं होतं. या. आणि त्याच्यानंतर मला काय थीम्स करायच्या होत्या, जसं हा 90 मिनिटाचा डान्स म्युझिकल आहे. आतापर्यंत आपण संगीत नाटक खूप पाहिलंय, पण डान्स म्युझिकल आहे ज्याच्यामध्ये आम्ही जवळपास 80 मिनिटं स्टेजवरती डान्स करतोय. वा. आणि भक्ती रस आहे त्याच्यात, शृंगार रस आहे, त्याच्यानंतर शिवशक्ती आहे. आता कुठलीही शक्ती ही शिवाशिवाय कम्प्लिटली अधुरी आहे. सो ते आहे. आणि मग त्याच्या आणि माझ्या आयुष्यात आमच्या आईचं खूप मोठं स्थान आहे. त्याच्यामुळे देशाविषयी बोलतोय, मातृत्वाविषयी बोलतोय आम्ही फिनाले ॲक्टमध्ये. आणि मग हे सगळं सुंदर पद्धतीने एकमेकांमध्ये मिसळतंय मंदार चोळकर ह्याच्या कवितांमुळे. वा वा. आणि त्याला आवाज दिलाय माझ्या मिस्टरांनी, हिमांशू मल्होत्रा. क्या बात. तो नेहमी मला म्हणतो तू त्याचं नाव नाही हो. घेतलं बाबा. आणि श्रुती मंगेश या पुण्याच्या डिझायनर आहेत, त्यांनी सगळं डिझाईन केलंय. सोराया ज्वेलरी यांनी आम्हाला ज्वेलरी दिली आणि या सगळ्यांनी फक्त एका फोन कॉलवरती ग, म्हणजे एका फोन कॉलवरती त्या तयार झाल्या. आणि मी निर्मिती करतेय अमृतकला स्टुडिओजमधनं या शोची. आणि माझ्याबरोबर अर्थ NGO आहेत, UN ॲक्रेडिटेड असं NGO आहे ते, आणि जेंडर इक्वालिटीसाठी अत्यंत अग्रेसिव्हली काम करतं ते. यु नो, सो आय थिंक दॅट इज ग्रेट. म्हणजे त्यांच्यामुळे आमचा एक कॉज कम्प्लिटली वर आला. वा. आणि वर्ल्ड ऑफ स्त्री इज स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे. आणि कुठेतरी आम्ही या सगळ्या थीम्समधनं आम्हाला देवीविषयी काय वाटतं, आम्हाला शृंगारविषयी काय वाटतं, आम्हाला शिवशक्तीविषयी काय वाटतं, हे आम्ही घेऊन यायचा प्रयत्न करतो. वा. आणि आशिष आता तूच सांग, जेव्हा म्हणजे अमृता जेव्हा एक फोन करते तेव्हा तो होकार असतोच का डन? काय होकार असतो, हा. होकार बिझी आहे ना तो जरा. तो खूप तसं busy नाही, असतो. होकार असतोच. पण माझं तेच असतं की ऑफकोर्स ती एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. आपलं प्रत्येकाचं वेगळं काम असतं. ऑफकोर्स ती माझ्या मागे लागली होती फेबपासूनच की नाही यार हे मला करायचंय, आपण करूया. आणि माझं होतं की मला गणपतीच्या आधी शो करायचे, म्हणजे करायचीच आहे. हो, हे तिचं होतं. तिचं की गणपतीच्या आधी मला शो आणि ते लावायचा तिने आहे. मॅनिफेस्ट केलं होतं आणि ते होतंय बघ. क्या बात ते आहे. अगदीच होतं. Yes. पण मला तेच म्हणायचं की वर्ल्ड ऑफ स्त्री माझ्यासाठी हेच आहे की जसं मी मगाशी पण मी सांगत असतो की वर्ल्ड ऑफ स्त्री ही आहे. तिने आयुष्यात जे बघितलं आहे, तिने आयुष्यात जे सहन केलं आहे. तू एक स्त्री आहे, तुला माहिती आहे की कसं तो प्रवास आहे, जे जर आपण एखाद्या फिल्म बॅकग्राऊंडमध्ये नसतो त्या बॅकग्राऊंडमध्ये येण्यासाठी काय स्ट्रगल असतो. लोकांना फक्त सुंदर दिसणारी नाचणारी अमृता दिसते, पण त्याच्या मागे जो खटाटोप आहे किंवा सक्सेस दिसतं. सो तिच्या डोक्यात तेच होतं की स्त्रीमध्ये ना यार हे सगळं आहे. लोक फक्त आपलं सौंदर्य बघतात. राग मलाही येतो, पण तो व्यक्त कधी कधी वेगळ्या पद्धतीत होतो. लोक ते चुकीच्या पद्धतीत घेतात. तो आपण वेगळ्या पद्धतीत दाखवायचा आहे. भक्ती मी पण करते, पण ती भक्ती मला अशी दाखवायची. सो मला वाटतं वा. कुठेतरी येस सो मला वाटतं हे स्त्रीत्व, वर्ल्ड ऑफ स्त्री इज what she is. I think what every woman is around on this whole earth. I feel की त्यांच्यामध्ये जर ती लक्ष्मी आहे तर ती दुर्गा पण आहे, पण ती तेवढीच आईची माया पण लावते. तर ती आपल्याला चिडते पण त्याच हक्काने, मला असं वाटतं. आणि सगळ्या प्रेक्षकांना लाईव्ह असं आम्हाला कधी द्यायचं आहे, जे आपण ऐकलो असू की स्त्रीचं हे रूप आहे ते रूप आहे, पण आम्ही एका वेगळ्या पद्धतीत ते म्हणलंय. आणि ती पद्धत बघण्यासाठी तुम्ही नक्की ह्या कार्यक्रमाला या. कारण ह्याच्यानंतर आम्ही अनेक शोज करतोय, आम्ही पॅन इंडिया शोज करतोय. Yes. गणपती नंतर, बापा गेल्यानंतर मग पुण्यात शो करतोय. वा. पण पॅन इंडिया इज व्हॉट वी वॉन्ट टू डू. काय ना म्हणजे मी तर म्हणते वर्ड ऑफ स्त्री Yes, ना. yes, बस स्त्री yes. ऑफ वर्ड कडे जाऊया आपण. ते तर झालंच ग, ते तर आहेच manifesting. Yeah, of पण ते course. होणार, तेवढा Yes. विश्वास आम्हाला आहे. हो. आणि मला वाटतं की त्या मोर दॅन जस्ट डुईंग वन शो, इट इज की वी वॉन्ट टू डू इट कॉन्स्टंट. कारण की Constant. आम्हाला ते
मला वाटतं ही आमची एक पोच पावती आहे हो. किंवा एक ट्रिब्यूट आणि एक लाईव्ह ऑडियन्स मला हवं होतं की Yeah. कोणीतरी इव्हेंट ठेवलाय मग कोणीतरी नाही. मला बोलवलंय. नाही, नक्की मी त्या माझं लाईव्ह ऑडियन्स मी शो लावल्यावर यायला पाहिजे. अगदीच मला अमृताला हेच विचारायचं आहे. अमृता, तुझी ओढ, तुझी जिद्द, तुझी ऊर्जा हे नेहमीच मेस्मरायझिंग असते, अमेझिंग असते आणि इन्स्पिरेशनल असते त्या अनेक स्त्रियांसाठी. नेहमीच चित्रपटातून काहीतरी सुंदर परफॉर्मन्स तू देत असतेस, पण हा एक लाईव्ह आविष्कार करावा, एक हे वेगळंच आहे अमृता. हो. आणि हे तू आत्तापर्यंत केलंयस, तू नेहमीच सुंदर काय काय करतेस, पण या सगळ्याला हे ब्रेक करणार आहे. हो, आणि हा मला विचार असं एक वाटतं कुठेतरी की आतमध्ये होता. हो, म्हणजे मला लाईव्ह ऑडियन्सला जाऊन भेटायचं होतं जे मला नॉर्मली इव्हेंट्सला वगैरे भेटतात करतात, पण एका लाईव्ह ऑडियन्स समोर करण्याची खूप मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा माझ्या स्वामींनी पूर्ण केली असं म्हणायला हरकत आणि मला नाही. असं वाटतं ती ते म्हणते पण ते खरंच आहे. जेव्हा मी तिला इन जनरल आम्ही खूप इव्हेंट्स करतो, Yeah. जेव्हा लाईव्ह ऑडियन्स असतं ना, तू तिला नाचताना बघ कधी, तिची She is magic. तिची एक वेगळी I've एनर्जी seen it. असते. Yeah. हेच तू जेव्हा प्री शूट वगैरे करतो ना आपण इव्हेंटसाठी, मला ती अशी असते. हे 4 लोक तरी बसवायला पुढे, He is fire on the stage. कारण Exactly. की Yeah. तेच होतं ना, प्रेक्षकांची जी एनर्जी असते, सो इट इज ना गिव्ह अँड टेक. आणि मला वाटतं ना ते ब्लेसिंग्स आम्हाला हवेत. हम्म. एवढ्या वर्ष आहे ना, मला वाटतं ते ब्लेसिंग आणि कुठेतरी ॲज अन आणि आर्टिस्ट आपण पण देणं लागतो ना Yes. त्यांचं. आजपर्यंत त्यांनी आपल्याला आपल्या टेक. चित्रपटांमधनं गाण्यांमधनं इतकं प्रेम दिलंय, आपण पण तर देणं लागतो ना यार त्यांचं. वा. आणि एक कलाकार म्हणून मला वाटतं की ते खरंच ते एनर्जी आम्हाला ती द्यायची पण आहे आणि ती घ्यायची पण आहे आणि पुन्हा. हा मला म्हणतोय, हा स्वतः जेव्हा नाचतो ना लाईव्ह मध्ये तेव्हा त्याला बघायचं. वा, क्या आम्ही त्याला कहने. 5 मिनिटासाठी सोडून दिलं, काय वाटेल ते करूया हो, याच्यात. आणि काय आणि मला मग डायरेक्ट इंटरव्हल घेतलाय आम्ही. हो ना? अच्छा, मला एक ते सरप्राईज तुम्ही फोडलत मगाशी ते कळलं मला. काय कृष्णाचा अवतारात छान हो, आम्हाला कृष्णाच्या दिसणार आहे. मनातनं हा. कृष्णाच्या हो. जेव्हा कृष्ण बोल येतात ना हम्म. की बाबा की मुझ में तुम और हा हम मुझ में में तुम, या. हा तुम जो नहीं तो हम है कहा, कहा. हम है कहा असं म्हणतात कृष्ण. आणि मग म्हणतात की इस स्त्री के श्रृंगार को कभी किसी ने मेरे भीतर से नहीं देखा. आणि मग जनाब कृष्ण बनून जे हो, हो, काही हो. नाही, बरं, मग मला तेच सुटतात. वाटतं की मग आम्ही इंटरव्हल घेतो. नाही, नाही, की पुरुषांना स्त्री म्हणजे आजच्या जगात जे काय चालतंय आपण बघतोय की प्रत्येक पुरुष एका वेगळ्या पद्धतीत विचार करतो एका स्त्रीच्या सौंदर्याबद्दल किंवा. सो मला वाटतं की या अख्ख्या शोमध्ये मी एकटाच पुरुष आहे जो या स्त्रियांचं वर्णन करणार आहे पण कदाचित. तू त्या स्त्रियांचा सन्मान करत आलाय अनेक वर्ष. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित ते माझ्या ओटीत पडलं, मी असं म्हणेल की आईचा आशीर्वाद मला मिळाला की स्त्रियांबद्दल तू हे एवढं तुझं जे प्रेम आहे ते अजून व्यक्त होऊ दे. आणि कुठेतरी तिने मला सांगितलं आणि मी खरंच हो म्हटलं, कारण की आय रिअली रिस्पेक्ट वुमेन. कारण की मला अजूनही वाटतं की परमेश्वराने जर सगळ्यात उत्तम काही ह्या पृथ्वीवर बनवलं आहे ते आहे स्त्री. आणि ते दान जे आहे ना ते खूप अमूल्य आहे. आणि एक पुरुष म्हणून मी त्याचा आदर करतो आणि तोच सन्मान, तोच आदर या कार्यक्रमातून आम्ही प्रत्येक स्त्रीला देणार आहोत असं मला वाटतं. वा वा. आणि तुम्हा दोघांचे लाडके संजय लीला भन्साळी तर ते येणार आहेत का किंवा त्यांना दाखवणार आहात का? आमंत्रण केलेली आहेत. Yes. आणि जी लोक येतील पण ती तुला- मला माहितीये ती नाही. अत्यंत स्वच्छ मनाने मनाने येतील आणि येतील. आम्हाला ब्लेस करायलाच येतील. आणि तुमच्या कारण असं प्रेमासाठी काहीतरी येतील. मला माहिती नाही कोणी आधी केलंय नाही केलंय, पण आम्ही करतोय आणि तेवढा आशीर्वाद द्यायला मात्र पण तुला येतील. माहितीये, तुला खरं सांगू, संजय सर ही लव्ह बोथ ऑफ अस. म्हणजे तिला पण course. माहितीये, मला पण माहितीये. Yeah. म्हणजे मला तर आता पण तिला तर आधीपासून सर प्रेम करतात. जी. म्हणजे बाई ग गाणं त्यांनी खरंच पाहिलंय. Yeah. आणि जेव्हा पहिल्यांदा मी मिटिंगला तेव्हा त्या बाई गाण्याबद्दल इतकं भरपूर बोलत होते हो, हो. की वो लड़की को तो मैं जानता ही हूँ, वो तो अच्छी नाचती है, सांगूनच और टाका. तुमने हा. और तुमने नाही नाही, असं ते म्हणाले ग. आणि ते मी असं ऐकतोय आणि और तुमने तो 4 चांद लगा दी उस पे. तो मैं जानता हूँ की तुम स्त्री को बहुत अच्छी तरीके से पहचानते हो ना, तो ते असं म्हणत होते. आणि मग मला असं की हो ते आम्ही विचार करत होतो की अच्छा हा असं झालंय का. आणि पण एक कॉम्बिनेशन आहे ना माझं आणि आशूचं त्यांना वर्क माहित आहे, करतो. ते वर्क करतं. आणि मग Right. कुठेतरी मग ते मला असं वाटतं की आम्ही विचार केला की यार हा एक कॉम्बिनेशन जादू आहे. आम्ही छोटी रील पण बनवतो ना, तर आम्ही तू बिलीव्ह नाही करणार, आम्ही ती त्या 10 मिनिटात आम्ही तयार करतो हो. आणि आम्ही तो सिंग करतो. बस. अरे आम्ही आता गेटवेचं जेव्हा केलं, Yes, yes, मी yes. एका किती रात्री सुंदर त्याला होतं ते. मेसेज केला की हा. ऐका उद्या आपण गेटवेला जायचंय, सकाळी 7 वाजता सगळ्यांनी या, ज्या ज्या मुली अवेलेबल असतील हे या. आदल्या रात्री व्हाईट झालं. हो या क्या बात. व्हाईट घाला आणि व्हाईट काहीतरी घालून या आणि आपण ते तिरंगा टाईप किती सुंदर झालं असं काहीतरी किती करूया. सुंदर झालं. आणि आम्ही 7ला गेलो, 7:30ला बाहेर बाहेर आलो. आलो आम्ही. हो
So yeah, I feel- संपला ते विषय. तर तुम्ही म्हणते का आहातच, त्यात काही शंकाच पण तेच नाही. सांगतो आम्ही की आम्हाला असं वाटतं की ती वाईब इतकी मॅच होते ना की वी नो टू कॉम्प्लिमेंट इच अदर. Yes. आणि मला वाटतं ते त्याच्यामुळे ते जास्त भरून दिसतं आणि उभरून दिसतं मला असं वाटतं. वा. That is आणि the whole अर्थातच जसं की हे वर्ड ऑफ स्त्री आहे, तर स्त्रियांना आपण सध्याच्या काळात जे चालू आहे ते फार वेगळं आहे आणि फार विचित्र चालू आहे, पण आता त्या काय संदेश द्यायचा आहे आणि अर्थात त्यांना शिक्षा झाली पाहिजे काय सी मला एवढंच वाटतं की कुठेतरी आपण आपलं गव्हर्नमेंट जे करत आहे, सरकार जे काही करत आहे, पोलीस जे काही करत आहेत किंवा मोठ्या मोठ्या म्हणजे आता CBIकडे केस आहे, तर ही सगळी मंडळी जी आहेत ना, ही खूप काय असं म्हणू, ही खूप काबिल मंडळी आहे. आणि मला प्रचंड खात्री आहे या गोष्टीची की ते ह्या सगळ्यातनं जो न्याय आहे तो होणार आहे. फक्त आपल्याला थोडा धीर धरावा लागेल, एवढंच आहे. तर तो धीर आपण धरावा सिटिझन्स म्हणून, कारण आपणच या लोकांना निवडून दिलेलं आहे आणि आपल्यासाठी हे आपलं प्रतिनिधित्व करतायत आणि कुठेतरी वी हॅव टू हॅव युअर बिलीफ अँड फेथ इन द सिस्टम. नक्कीच. पण स्त्री शक्तीचं इतकं एक सुंदर मोटिवेशन तुम्ही या कार्यक्रमातून देताय, त्याही बद्दल प्लीज सांगा. बस एवढंच सांगायचं आहे की धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेकदा कुठल्या ना कुठल्या तरी स्त्रीला सतत रिअशॉरन्स लागतं हो. की मी बरं करते ना, मी चुकत तर नाही आहे ना, हे डिसिजन माझं बरोबर आहे ना. तर मला असं वाटतं की त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ना ती त्या टेकन फॉर ग्रँटेड धरतात. तर ती नका धरू. हा शो बघायला या, मग कळेल तुमच्यात काय ऊर्जा आहे ती. तुम्हाला दोघांना पाहूनच इथे आत्ताच ऊर्जा आली आहे माझ्या अंगात. ते आहेच, ऊर्जा आहेच. आणि येस खरंच आहे ते की म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की ते एक वेगळं दान दिलं आहे परमेश्वराने. आणि खरंच ते दान अनुभवण्यासाठी या कार्यक्रमाला या, कारण की आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जसं अमृता म्हणाल की 90 मिनटं सलग आम्ही नाचतो आहे. ऑफकोर्स आमचं पॅशन आहे ते, आमचं नाचणं. आणि एका पॉईंटला येऊन आम्हाला असं वाटतं की यार अजून नाचायला पाहिजे होतं ना. असं होतं कधी कधी. आता जाता एकच विचारते की स्त्री म्हणजे तुझ्यासाठी काय? माझ्यासाठी म्हणजे स्त्री होणं आय थिंक ही खूप मोठी देणगी आहे देवाची. आणि देव खूप विचार करून कुठल्याही मुलाला स्त्री बनवतो आणि तिच्यामध्ये त्या भावना आणि एक संपूर्ण जग सामावून घ्यायची तिच्यात ताकद असते. तिचं सगळ्यात मोठं शस्त्र, सगळ्यात मोठं मी असं म्हणेन की स्ट्रॉंग पॉईंट आहे द वे शी कॅन लव्ह. आय थिंक एक स्त्री ज्या प्रकारे प्रेम करू शकते, एक प्रियसी म्हणून, एक बायको म्हणून, एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून, एक आई म्हणून, ते तुम्हाला कुठे शोधूनही सापडणार नाही. क्या बात है. तो तुझे तो बहुत फुर्सत से बना है. हाँ, मुझे तो अभी खैर भगवान की इच्छा. माझ्यासाठी स्त्री माया आहे. ती माया कोणीच, जसं ती म्हणाली की आईची एक मिठी मला सगळं, इट इज सॉर्टेड इन लाईफ. सो माया माझ्यासाठी, स्त्री माझ्यासाठी ती माया आहे. ती एक जादू आहे वो, ती माया आहे ती माझ्यासाठी. खरंच खूप खूप छान वाटलं. इतके दोघं गोड आहात आणि परफॉर्मन्स नक्कीच खूप सुपरलेटिव्ह अमेझिंग असणार आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Thank you so थँक्यू. much.